नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7 वाजताच्या बुलेटिनमध्ये काय काय विशेष घडामोडी बघणार आहोत त्यासाठी आता मी तुमच्यासोबत आहे। सगळ्यात आधी लक्ष्मीपूजनाच्या आणि दीपावलीच्या तुम्हा प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या तात्या विंचूची चर्चा आहे। तात्या विंचूची चर्चा नेमकी का सुरू झाली आहे, यावरनं कसे आरोप प्रत्यारोप रंगलेले आहेत हे आपल्याला बुलेटिनमध्ये बघायचं आहे। सोबतच नवनीत राणांनी आज दिवाळीच्या निमित्तानं जोरदार शाब्दिक आतषबाजी केलेली आहे आणि त्यांचे सगळे फटाके कुणावरती फुटलेत तर ते ठाकरे बंधूंवरती फुटलेले आहेत, बच्चू कडूंवरती फुटलेत। काय म्हणालेत नवनीत राणा तेही जाणून घ्यायचंय। भाजपमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या तसं जोरदार इनकमिंग सुरू झालंय। लोकसभेलाही तेच झालं, विधानसभेतही थोडंफार तेच चित्र दिसलं, पण आता या निवडणुकांच्या आधी या इनकमिंगवरनं भाजपमध्ये कसा विरोध वाढू लागलाय, सोलापूरमध्ये नेमकं काय घडलेलं आहे तीही बातमी आपल्याला बघायची आहे। ऐन दिवाळीत राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे, खूप जणांचं टेन्शन वाढलंय, कुठे कुठे पाऊस पडतोय त्याचाही आढावा घ्यायचा आणि अर्थातच लक्ष्मीपूजन आहे। नेत्यांच्या घरचं, सेलिब्रिटींच्या घरचं लक्ष्मीपूजन कसं पार पडतंय, कसं संपन्न होतंय तेही जाणून घेऊया। त्यामुळे दिवाळी आहे, राजकीय फटाकेही फुटतायत, या सगळ्या बातम्यांचा आढावा महाराष्ट्र देशामध्ये थेट माझाच्या न्यूजरूममधनं संध्याकाळी 7 वाजता माझ्यासोबत।